या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली ताई, पुण्याला झालंय तरी काय? अतिशय कडक शिस्तीचे दादा मानले जातात। अनेकदा पुण्यातल्या गुन्हेगारी संदर्भात दादांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दटावले सुद्धा। पण या सगळ्या मुद्द्यावर आता मात्र कुठेतरी चाप बसताना दिसत नाहीये। पालकमंत्री दादा असून सुद्धा म्हणावं तितकी गुन्हेगारी पुण्यातली कमी झालेली नाहीये। दिवसागणिक घटना वाढतायत। एक लक्षात घ्या की पुण्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा आहेत आणि ते आज नाहीयेत। पहिल्यापासूनच्या त्यांच्या पालकमंत्र्यांचा जर तुम्ही कार्याचा आलेख बघितला असेल तर अत्यंत शिस्तबद्ध आणि अधिकारांवर त्यांना वचक असलेले अजितदादा आहेत। पुण्यामध्ये जी आता गुन्हेगारी वाढतीये, सातत्याने पुण्यामध्ये बाहेरचा लोक पुण्यामध्ये वास्तव्यासाठी आहे आणि पुणे आमचं म्हणजे मुंबई जशी वर आकाशाकडे वाढते तर पुणे हे असं जमिनीवरनं चारी बाजूनी वाढत आहे। आणि हे जे काही गुन्हे होत आहेत त्याच्यामध्ये पोलिसांना त्यांनी खास म्हणजे मीटिंग घेऊन त्यांच्यावरती जबाबदारी दिली की पेट्रोलिंग करणं, जागोजागी कुठे म्हणजे जो काही लोकवस्ती वाढलेली आहे तिथे पोलीस चौक्या, पोलीस स्टेशन होणं, जे गुन्हेगार आहेत प्रतिबंध करणे, या सगळ्या गोष्टी पोलिसांना आदेश दिलेला आहे। परंतु तुम्ही जर बघितलं तर ही गुन्हेगारी जी होती ही गुन्हेगार वृत्तीची लोक नाहीयेत। घरामधनं कौटुंबिक याच्यामधनं रागातनं कोणी खून करणं किंवा नवऱ्याने बायकोला मारणं, बायकोनी नवऱ्याला इतर संबंधातनं मारणं, म्हणजे या प्रकारची गुन्हेगारीचे प्रकार हे सर्वसामान्याच्या कुटुंबातून होत आहेत। त्याच्यामुळे जेव्हा हा गुन्हा घडतो त्या पोलिसांना त्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आपल्याला काहीतरी कालावधी द्यावा लागतो। त्याच्याशिवाय तो गुन्हा उघडता येत नाही आणि त्या गुन्हेगाराला शिक्षाही देता येत नाही। परंतु तरी सुद्धा माननीय अजितदादांनी पालकमंत्र्यांनी दरवेळी पुण्यामध्ये आल्यानंतर पूर्ण पोलीस खात्याची असेल किंवा पुणे मनपा असेल ज्या ज्या विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्या मिटिंगा घेऊन त्यांना कडक आदेश देऊन आपलं कर्तव्य चोख द्यायला लावलेलं आहे। अन्यथा त्यांच्या कर्तव्यात कसूर झाल्यावर तो अधिकारी निलंबित किंवा घरी पाठवलेला आहे। त्याच्यामुळे निश्चितच मी पूर्णपणे कंट्रोल आलाय म्हणणार नाही, परंतु पुण्यामध्ये जी काही कोणतरी कोयता आणतंय, कोणतरी म्हणजे अल्पवयीन मुलं गुन्हे करतायत, ती सगळी कंट्रोलमध्ये आणलेली आहेत। आणि सध्या रुपाली साहेबांनी ताई तुम्ही म्हणताय की पुण्यात कोणी कोयता आणताय, कोणी लहान मुलं गुन्हे करताना दिसतायत, हे कुठेतरी कंट्रोलमध्ये येताना दिसतंय। पण या 2 दिवसातल्या या घटना तुम्ही कदाचित लोकशाही मराठी जर लावलं तर तुम्हाला आता समोर दिसतील। 4 महत्त्वाच्या घटना आहेत खरं तर। परवाच कोयत्याचा धाक दाखवून वाहनांची तोडफोड करण्यात आलेली होती। दुसरीकडे फ्लॅटचे पैसे मागायला गेलेल्या व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवण्यात आलेला आहे। या 2 कोयत्याच्या धाक दाखवणाऱ्या घटना काल परवामध्ये घडलेल्या आहेत। बिबेवाडी मध्ये फायरिंग करण्यात आलेली आहे, पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे। गुन्हेगारांमध्ये ही फायरिंग झालेली होती वादातून। तर काल परवामध्ये पुण्यात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचा साठा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। हे सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठं गुन्हेगारी आटोक्यात येतेय, कसं म्हणावं आपण? तुम्ही अंमली पदार्थाचा जो विषय सांगितला आहे तो पुण्यामध्ये खूप वर्षापासून मध्ये जे पोर्शे प्रकरणच्या याच्यामध्ये झालं तेव्हा तो अंमली पदार्थाचा साठा समोर आला। जवळजवळ अंमली पदार्थ विकणाऱ्या लोकांवर पुण्यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे। मी काय सांगते की पूर्णपणे नाही गुन्हेगार मुक्त झालेले, परंतु आटोक्यात आणण्यासाठी सरकार म्हणून जे पोलिसांना आदेश दिलेले आहेत, त्यांना जे काम करण्यासाठीची मुभा दिलेली आहे ती सातत्याने चाललेली आहे। आणि जर ही सुद्धा तुम्ही जी 4 घटना सांगितल्या म्हणजे वारज्यामध्ये तर तुम्हाला कळलं असेल की सराफाला प्लास्टिकच्या बंदुकीने धाक देऊन त्यांनी लुटलेले आहे। म्हणजे ही जी काही बेरोजगारी आहे, पोरं जी ज्या पद्धतीने करतायत, म्हणजे जी काही गुन्हेगारी म्हणजे तो काही दरोडा करणारा म्हणजे विचार करा हा सराईत गुन्हेगार नसणारे प्लास्टिकची बंदूक धाक देऊन त्यांनी सोनाराला लुबाडलेलं आहे। त्याच्यामुळे माझी जर हे आटोक्यात आणण्यासाठी आता ज्या काही पोलीस यंत्रणा म्हणजे सीपी साहेब आहेत ती सक्षमपणे राबवली पाहिजे, अन्यथा एखादा सिंगम अधिकारी बसवणं गरजेचं आहे की जेणेकरून अजून आपण या प्रमाणात काम करू। मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला,
पुण्यात एखादा सिंगम अधिकारी बसवणं गरजेचं आहे आणि यावर आता पालकमंत्री म्हणून दादा पावलं उचलतात का हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. धन्यवाद रुपालीताई आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.